फळांचा राजा आंबा खायला सगळ्यांनाच आवडतो, पण आंब्यासोबत काय खावे आणि काय टाळावे हे माहीत असणेही तितकेच गरजेचे आहे. आंब्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये? टिप नंबर 1. आंबा खाल्ल्यानंतर लगेच दूधयुक्त पदार्थ किंवा जास्त गोड मिल्कशेक घेतल्यास काही लोकांना पोट फुगणे, अपचन किंवा जडपणा जाणवू शकतो. टिप नंबर 2. दही, आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने शरीरात वात आणि कफ वाढू शकतो. टिप नंबर 3. लोणचे आणि जास्त खारट पदार्थ. आंब्यासोबत खूप खारट पदार्थ खाल्ल्यास शरीरात पाणी कमी होणे, सूज किंवा पचनास त्रास होऊ शकतो. टिप नंबर 4. मांसाहार. आंबा आणि जड मांसाहारी पदार्थ एकत्र जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट जड होणे, अपचन किंवा उष्णता वाढण्याची शक्यता असते. टिप नंबर 5. कारले. आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारल्याची भाजी खाल्ल्यास मळमळणे, उलट्या होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. टिप नंबर 6. दही. आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने शरीरात वात आणि कफ वाढू शकतो. टिप नंबर 7. पाणी आणि आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटदुखी, गॅस किंवा ॲसिडिटी होऊ शकते. किमान 30 मिनिटांनी पाणी प्यावे. टिप नंबर 8. तिखट व मसालेदार पदार्थ. आंबा निसर्गतः गरम असतो. तिखट पदार्थांसोबत तो खाल्ल्यास पोटाची उष्णता वाढून पुरळ किंवा उष्णतेचे पूर येऊ शकतात. टिप नंबर 9. जास्त गोड पदार्थ. आंबा आधीच नैसर्गिक गोड असतो. त्यासोबत मिठाई, केक किंवा जास्त साखर असलेले पदार्थ घेतल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. टिप नंबर 10. उपाशीपोटी जास्त आंबे खाणे. रिकाम्या पोटी खूप आंबे खाल्ल्यास ॲसिडिटी, पोटात जळजळ किंवा साखरेची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात सेवन करणे योग्य ठरते. टिप नंबर 11. आईस्क्रीम. थंड आईस्क्रीम आणि गरम प्रकृतीचा आंबा एकत्र जास्त प्रमाणात घेतल्यास काही लोकांना सर्दी, घशात त्रास किंवा पचनाच्या समस्या जाणवू शकतात. आंबा खावा की आमरस प्यावा? आरोग्यासाठी नेमकं काय बेस्ट? आंबा फळ म्हणून आणि आमरस आंब्याचा गर काढून बनवलेला पदार्थ दोन्ही चविष्ट असेल तर आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे फरक आहेत. संपूर्ण आंबा खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. त्यापासून अनेक पोषक घटक मिळतात. आंबा खाण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याची उष्णता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. सकाळी किंवा दुपारच्या वेळेत आंबा खाणे अधिक चांगले मानले जाते. रात्री उशिरा जास्त आंबा खाल्ल्यास पचनावर ताण होऊ शकतो. लहान मुलांना आमरस देताना अतिरिक्त साखर कमी वापरणे अधिक फायदेशीर ठरते. आमरसात फायबर कमी प्रमाणात आढळतात.
गर काढल्याने तंतू कमी होतात. अनेकदा साखर गोड घातल्याने कॅलरीज वाढतात. 5. आंबा खाल्ल्यानंतर लगेच झोपणे टाळावे, त्यामुळे जडपणा किंवा अपचन जाणू शकते. टिप नंबर 6. सकाळी किंवा दुपारच्या वेळेत आंबा खाणे अधिक चांगले मानले जाते. रात्री उशिरा जास्त आंबा खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो. टिप नंबर 7. पूर्ण आंब्यात विटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात मिळतात. नैसर्गिक साखर असल्याने अतिरिक्त साखर टाकावी लागत नाही. 8. आंब्यातील तंतुमय पदार्थ फायबर पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून संरक्षण करतात. आंबा खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे जास्त खाणे टाळले जाते. 9. आरोग्याच्या दृष्टीने आंबा खाणे अधिक फायदेशीर आहे, कारण त्यात फायबर आणि नैसर्गिक पोषक घटक असतात. आमरस चविष्ट असला तरी तो मर्यादित खाणे योग्य ठरते. 10. आमरसाच्या गरापासून आमरस तयार केला जातो. आमरस खायला मऊ आणि सहज पचणारा, उन्हाळ्यात ऊर्जा देणारा आणि लहान मुलं आणि वृद्धांसाठी खाण्यासाठी सहज असतो. 11. आंब्यासोबत ड्रायफ्रुट्स किंवा नट्स मर्यादित प्रमाणात घेतल्या शरीराला चांगले पोषण मिळू शकते. 12. आरोग्यदृष्ट्या दररोज खाण्यासाठी आंबा चांगला मानला जातो. कधीतरी आनंदासाठी किंवा चवीने खाण्यासाठी आमरस उत्तम पर्याय आहे. 13. आंबा खाल्ल्यानंतर लगेच झोपणे टाळावे, त्यामुळे जडपणा किंवा अपचन जाणू शकते. 14. मधुमेह असलेल्या लोकांनी आंबा पूर्णपणे टाळण्याची गरज नसते, पण मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करणे योग्य ठरते. 15. उन्हाळ्यात थकवा जाणवत असल्यास मर्यादित प्रमाणात आंबा शरीराला पटकन ऊर्जा देण्यास मदत करू शकतो. आंबा हा फळांचा राजा असला तरी तो योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात खाणे खूप महत्त्वाचे आहे. आंब्यासोबत कोणते पदार्थ टाळावे, आंबा चांगला की आमरस हे समजून घेतले तर आपण चवीसोबतच आरोग्याचीही काळजी घेऊ शकतो. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.